माझा नमस्कार सर्वांना. आपल्या अपर्णा हेगडे व्लॉग्स अँड रेसिपी या परिवारात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आयुष्यात काही वेळा असं होतं की आपण ज्या लोकांसाठी सर्व काही करतो ते लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो तेच आपलं मन तोडतात आणि मग माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. रात्रभर जागून विचार करत राहतो, मी इतकं चांगलं वागलो तरी माझ्यासोबत असं का. पण जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. कधीकधी देव काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतो, कारण पुढे जाऊन तेच लोक आपल्याला मोठं दुःख देणार असतात. आपल्याला त्यावेळेला दुःख होतं, पण नंतर समजतं देवाने जे केलं ते आपल्या चांगल्यासाठीच केले. श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे रडत असाल, एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल किंवा तुमचं मन खूप दुःखी असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच रिकाम्या हाताने काही हिरावून घेत नाही. तो काहीतरी चांगलं देण्यासाठी काही गोष्टी दूर करतो. कधीकधी अपयश मिळतं, कारण देवाला तुमच्यासाठी त्याहून मोठं यश ठेवायचंच असतं. कधीकधी नाती तुटतात, कारण देवाला तुमच्यासाठी चांगली माणसं पाठवायची असतात. म्हणून दुःखातही देवावरचा विश्वास सोडू नका. संत ज्ञानेश्वर म्हणतात, मन शांत असेल तर आयुष्य सुंदर होतं. आजकाल लोक बाहेरून आनंदी दिसतात, पण आतून खूप एकटे असतात. म्हणून शक्य असेल तिथे प्रेम द्या. कोणाचं मन दुखवू नका, कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा, कारण आजची वाईट वेळ उद्याची ताकद बनते. जर तुम्हालाही असे मनाला शांत देणारे भक्ती आणि मोटिवेशन व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देवाचं नक्की नाव लिहा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला अजून सुंदर भक्ती व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. जय श्री सद्गुरुदेव दत्त. धन्यवाद.